पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरं काय ते सांग, तो लॉकअप मध्ये जो माणूस आहे त्याला ओळखतोस? नाही साहेब, नाही ओळखत। हे काय बोललास? नाही ओळखत? नाही नाही ओळखत, नाही ओळखत। नीट बघ, नीट बघ, नाही ओळखत त्याला तू? ओ मिस्टर, कोण? तुम्ही? मी बबन पांडे। मिस्टर बबन पांडे, हे पोलीस स्टेशन आहे, तुमची गुंडगिरी इथे नाही चालणार। साहेब खोटं बोलतोय साहेब, तो त्यांनी माझ्या समोर सगळं कबूल केलंय। त्या दिवशी श्रेयस चोरी करताना तो सुद्धा हजर होता तिथे, झाडामागे लपला होता म्हणून कॅमेऱ्यात दिसत नाही साहेब। साहेब प्लीज माझा ऐका, हा सगळा यांचा डाव आहे, यांचा प्लॅन आहे श्रेयसला फसवण्याचा। फसवण्यासाठी? हो। अच्छा, तुमच्या मित्राने काय दारू पिऊन केलं का हे सगळं? शुद्धीत होता ना तो, त्याला नाही समजलं का तो काय करतोय ते? तुमचा मित्र काय 10-12 वर्षाचा मुलगा आहे का? त्याला कोणीही सांगितलं जा बेटा गाडी घेऊन ये आणि तो घेऊनही आला? मिस्टर पांडे, तुमचा मित्र गुन्हेगार आहे आणि त्याचा आमच्याकडे पुरावा आहे। इन्स्पेक्टर, मला मान्य आहे की श्रेयसने ती गाडी उचलली, पण हे सगळं त्याने एका दबावाखाली, प्रेशर खाली केलंय। होय साहेब, साहेब या पिंटेला सगळं माहिती आहे साहेब, याने कबूल केलंय। इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट, मला एकदा बाहेर येऊ द्या, माझा फोन मला द्या, त्यात पुरावा आहे, मी तुम्हाला दाखवतो ना पुरावा। प्लीज मला बाहेर काढा प्लीज। अहो पप्पू कापरे माझ्यावर प्रेशर टाकत होता, मला ब्लॅकमेल करत होता, त्यांनी बळजबरी केली म्हणून मला हे सगळं करावं लागलं। प्लीज एकदा बाहेर काढा ना मला आणि फोन द्या, मी दाखवतो ना तुम्हाला पुरावा। अरे बापरे, हा तर काहीतरी नवीनच अँगल आहे। सर प्लीज एकदा मला बाहेर काढा, माझ्या मोबाईल मध्ये पुरावा आहे, प्लीज। एक मिनिट शांत बस। इन्स्पेक्टर साहेब, तो काय सांगतो ते ऐकून तरी घ्या। हे बघा, पप्पू कापरे हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे एवढ्या साऱ्या कंप्लेंट्स आहेत, पण अजूनही तुम्ही त्याला अटक करू शकला नाहीत का? कारण तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत। ते पुरावे जर श्रेयस तुम्हाला देणार असेल आणि पप्पू कापरेला तुम्ही पकडू शकणार असाल तर काय वाईट आहे, कारण खरा गुन्हेगार पप्पू कापरे आहे। सर अहो, हे आपल्याला गोल गोल फिरवतायत। बाहेर काढा याला, अहो पण सर, बाहेर काढा याला, बघू तरी काय पुरावा आहे याच्याकडे। सर मी खरं सांगतोय सर, तो पप्पू कापरे मला प्रेशराइज करत होता, ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी हे सगळं केलं। आणि मी नाही म्हटलं तर काय नाही, मग माझा इन्फॉर्मर पोलीस स्टेशनला जाणार, चोरी कोणी केली ते सांगणार, ते पण सबूत देऊन। ब्लॅकमेल करतोयस मला? ये तो कहानी में ट्विस्ट है सर। इन्स्पेक्टर साहेब, मला पैशांची गरज होती। मला कुठून तरी कळलं की हा पप्पू कापरे व्याजावर पैसे देतो, पण मी त्याच्याकडे उधारी मागायला गेलो तर तो काय मला द्यायला तयार नाही, पण तो बोलला एक स्कूटी उचलायची, ती उचलली तर मी पैसे देईन तुला। आणि तू गेलास राजा चोरी करायला, तुमचा ऋतिक रोशन। आदो, सॉरी सर। तसं नाही हो साहेब, मला तर पैशांची गरज होती। आणि हो, त्यावर तो मला खोटंही बोलला। तो मला बोलला की ही स्कूटर चोरी नाही करायची आहे, ही स्कूटर या पिंट्याचीच आहे आणि त्याच्या कुठल्या तरी दुश्मनाने ती उचलली होती, पण ते लोक जाऊ शकत नाही, कोणतरी पाळत ठेवून होतं, पण तो बोलला तू जा, या पिंट्याने मला ते हँडल अनलॉक कसं करायचं तेही शिकवलं। हँडल लॉक उघडलं, ती स्कूटर घेतली, जिथे हवी होती तिकडे दिली आणि मग पप्पू कापरेच्या गोडाऊनवर गेलो। बहुत अच्छे, डेरिंग है। वेलकम टू पप्पूज गँग। गँग? तुझ्या आयुष्यातली पहिली चोरी केली ना तू,
आगे तुझा हिस्सा. पहिली चोरी. पण ही बाईक तर या पिंट्याची आहे ना? आपण अरे आपण काय कोई गाडी लेगा. आपला तो फिक्स आहे ना. ते 4 बांगड्या असतात ना अशा गुंतलेल्या एकदम. आडी हा अड्डी. आडी गाडी घेणार आहे पिंट्या. छपरी आहे साला. काय त्याची रजिया मागे लागली. ए चमन, तुला काय वाटलं पप्पूच्या गँग मधल्या पोराची गाडी कुणी असाच उडवेल काय? आणि ती गाडी परत आणायला तुझ्यासारख्या चिकन्या सलमान खानची गरज पडेल काय? म्हणजे तुला सांगितलं असतं चोरी कर तर तू केली असती का? आहे ना. म्हणून तुला टेंडर पेलला. पहिली चोरी मुबारक. पहिली आणि शेवटची चोरी. हे सगळं काम करायचं नाहीये. ए चिकने, ये जो रईस आदमी का तेरा थोबड़ा है ना तेरे पास, उसका यूज किया मैं चोरी करने के वास्ते. ये गाड़ी तू चोरी करके लाया और मैं जितनी बार बोलेगा उतनी बार तेरे को काम करना पड़ेगा, वरना पैसा भूल जा. पैसा चाहिए तो काम करना पड़ेगा. सर मला वाटत होतं की मी त्याला टाळू शकतो, पण नाही, तो माझ्या मागेच पडला. तुम्हाला हवं तर या पिंट्याला विचारा, याला सगळं खरं माहिती आहे. इन्स्पेक्टर मी काय म्हणतोय, श्रेयसला पकडून काहीच उपयोग नाही. तो शिक्षा भोगेल, बाहेर येईल. पण चोऱ्या ह्या होतच राहतील, कारण जी व्यक्ती या सगळ्यांच्या मागे आहे ती अद्याप बाहेर मोकाट फिरते. आणि त्याला पकडण्यासाठी आपल्याकडे काहीच पुरावे नाहीयेत. पण श्रेयस तुम्हाला त्याला पकडण्यासाठी मदत करू शकतो. बघा, हा पिंट्या, याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे. पप्पू कापरेचे अड्डे कुठे, तो जातो कुठे, तो पुढचा प्लॅन कुठे करणार, याला सगळं माहिती आहे. इन्स्पेक्टर, आपलं खरं टार्गेट आहे ना पप्पू कापरेला पकडणं असलं पाहिजे, श्रेयसला जेलमध्ये ठेवणं नाही. हो सर. आणि आता त्याला एक नवीन बाईक पण उचलायची, माझ्या मागेच पडलाय. तो गाडी चोरताना स्वतः हजर असणार आहे का? नाही साहेब, आपण बोलवतो ना पप्पू दादाला. आपण फोन केला ना तर लगेच येईल पप्पू दादा. साहेब पण मला सोडावं साहेब. रजियाना बिना निकाची मरेलो साहेब. तिला ना आपल्या धंद्याबद्दल काहीच माहित नाही साहेब. जाऊ द्या ना साहेब, मी आहे ना पप्पूची पुरी खबर देतो तुम्हाला. बघितलं साहेब, आणि म्हणे पप्पूचा वफादार. अहो, इतक्या चांगल्या घरातले तुम्ही अशा लोकांच्या नादी लागतात, कमाल आहे. साहेब तुम्हाला काय वाटतंय? चान्स घ्यायला काही हरकत नाहीये. पीआय साहेबांनी पप्पूसाठी आपल्यावर प्रेशर टाकलंय. पप्पू पकडला जाणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय टू व्हीलर उडवणं ही कशाची तरी सुरुवात आहे. पप्पू काहीतरी मोठा प्लॅन करतोय. ही गाड्यांची चोरी करून त्याला काय मिळणार आहे? तो आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. पप्पू पकडला गेला पाहिजे. ठीक आहे, तू आम्हाला पप्पूला पकडण्यासाठी मदत कर, मग आम्ही तुला जाऊ देऊ. पप्पू पकडला गेला ना तरच तुझी सुटका आहे. सर, पप्पू कापरे पकडला जाईल, मी पकडून देईन. राजू, अगं 2 महिन्यात सगळं कर्ज कसं फेडणार आहे मी? अशू, तुला आहे ना आता जास्तीच्या ऑर्डर्स घ्यावे लागतील. नाही अगं, गाडी नसताना नाही आहे शक्य. मी सगळा हिशोब करून बघितला सुद्धा, एवढे पैसे नाही जमा होणार. काय यार, काय विचित्र नियम आहे त्या कंपनीचे. म्हणजे एकीकडे एम्प्लॉईजची मदतही करायची आणि दुसरीकडे असे विचित्र नियम. अशू, तुला असंही दुसरं काम घ्यावंच लागणार आहे ना?
मी काय म्हणते, तू आमची भिशी का नाही जॉईन करत? हा, तू आमची भिशी जॉईन कर, म्हणजे मी इतर बायकांना सांगेन की जी पहिली भिशी आहे ना ती आशूचीच लागू दे, म्हणजे तुला वेळच्या वेळी पैसेही मिळतील आणि तू आहे ना म्हणजे कंपनीचं तोंड. आशू, आशू अगं काय झालं? बस इथे. काय झालं? ए बॅग दे इकडे मला. अगं थोडं गरगरल्यासारखं झालं. थांब मी तुला पाणी देते. नाही नको, बरी आहे मी घरी जाते. ग आई काय काय, नाही नाही नाही, मी तुला एकटीला नाही पाठवणार, तू बॅग दे इथे. अगं दे इकडे. सावकाश चल. आणि अगं तू जेवली नव्हतीस का? आपल्याकडे हा एकच चान्स आहे श्रेयस. काही कर पण पोलीस त्या पप्पू कापरेला रेड हँडेड पकडतील याची सोय कर. ऍक्च्युली तू इतकी मोठी रिस्क घ्यायला नको होतीस. तो पप्पू कापरे चांगला माणूस नाहीये. सल्ले नको देऊस. ऑप्शन नाहीये म्हणून तुझ्याशी बोलतोय. तर शिल्पी बरोबर जे काय वागलायस ना तू. श्रेयस, आता तो विषय महत्वाचा नाहीये. बरं मला सांग, ते रेकॉर्डिंग तुझ्याकडे कुठून आलं? आलेला ना पप्पू घरी, तेव्हाच हे रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. मला माहिती होतं कधी ना कधी मी या प्रकरणात अडकणार जरूर. हे अशा सिच्युएशन मध्ये तुमचं डोकं खूप भारी चालतं रे. सगळ्या वारांच्या टॅक्टिक्स आहेत, आता कामात येते. हा पिंटू भरोशाचा माणूस आहे ना? मान अडकली त्याची. आता आपल्याला मदत करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये, नाहीतर पोलिसाला सोडणार नाही. आणि मी तर नाहीच नाही. बरं आता पुढे काय करायचं? आणखीन एक चोरी. पण आता मी सांगीन तशी. काय ग, काय झालं असं अचानक? गळल्यासारखं झालं. दिवसभर एवढी वणवण करते ना, काय खाते पिते काय माहिती. काय ग, काही खाल्लं होतंस का दिवसभरात? हो आई, चहा घेऊन निघाले होते मी. बघा, स्वतःच्या बाबतीत आहे ना असा हलगर्जीपणा करते, माहितीच होतं मला. आई तू खाऊन घे काहीतरी. नकोय ग मला आता. मयू, तिचं काही ऐकू नकोस, जबरदस्ती खाऊ घाल तिला. आणि तू खायचंयस, मला काहीही सांगू नकोस. आणि तिनं जर खाल्लं नाही ना तर मला फोन करून सांग. ऐक, आता मला निघावं लागेल, पण काळजी घे. चल येते, खायचंयस. बाय बाय. अय्यो, आईसाठी लिंबू पाणी कर. साखर आणि मीठ जरा जास्त घाल. हो लगेच करते. अगं तू थांब आई. बाबा मला नकोय काही, मी ठीक आहे. हो कळते मला, ठीक आहे, पण जरा लिंबू पाणी तर घे. अश्विनी, आज जे झालं ते पुरे. आता तू कामावर जायचं नाहीस. काय? बाबा मला काही झालं नाहीये, बरी आहे मी. तुझा गैरसमज होतोय. मी तुला काम थांबव असं म्हटलेलं नाहीये. तर उद्यापासून तू त्या कामावर जायचं नाहीस. मी माझा निर्णय सांगणार होतो तुला, तो हाच. आता परत हा युनिफॉर्म घालायचा नाहीस. बाबा मला काहीच कळत नाहीये. मी काम करणं थांबवायचंय तरीही कामाला जायचंय. हा युनिफॉर्म घालायचा नाही म्हणजे? सांगतो, तू आधी बैस. अश्विनी स्वतःकडे बघ. काय अवस्था करून घेतली स्वतःची. किती दमते आहेस. तू जे करते ते योग्य आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण आता तू काम करायचं नाही घरोघरी जाऊन, तर तू स्वतःच काम कर. स्वतःचा व्यवसाय सुरू कर.
बाबा आई ही आयडिया खरंच खूप छान आहे. मयू तू थांब गजरा. बाबा हे सगळं सांगतो ना तुला. अश्विनी त्या दिवशी तुला त्या घरामध्ये काम करताना बघितलं ना, मला खूप वाईट वाटलं. अश्विनी तू गुणी मुलगी आहेस, तुझी सगळी धडपड कळते ग मला. तू जे काही करते ते योग्यच करते आहे, त्याबद्दल मग काही म्हणायचं नाही. अश्विनी, ज्या दिवशी या घरामध्ये तुला सून म्हणून आणली ना, त्या दिवशी मी तुझ्या वडिलांना वचन दिलं होतं की तुमच्या मुलीला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. ते वचन तर मी पाळू शकलो नाही, पण किमान तुझा त्रास कमी करण्याचा प्रयत्न तर करू शकतो ना मी. बाबा मला समजते तुम्हाला काय बोलायचंय, पण माझा व्यवसाय, अहो त्यासाठी भांडवल लागेल, जागा लागेल, आणि आपल्याकडे ते सगळं माझ्या डोक्यात आहे. तू आधी काहीतरी खा, आराम कर, मग आपण आरामात बोलू. कळलं मयू? हो आणते लगेच. हुहू, पेन्सिल तोंडात घालायची नसते, चांगली सवय नाही ती, फक्त लिहायचं याने. तिच्या सगळ्या पेन्सिल तशाच आहेत. ती उंदरी नाही, ती सगळ्या पेन्सिल तशाच खाते. उंदरीण कोणाला म्हणतोस? तुला. तू उंदीर आहेस, तू चुहा आहे. तू चुहिया. तू 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 उंदीर आहेस, तू 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 तू. दोघही एकदम शांत बसा, भांडायचं नाही. काय उंदीर उंदीर आणि चुहा चुहा लावलाय? हुहू, तुला किती वेळा सांगितलं ग, पेन्सिल तोंडात घालायची नाही. अभ्यास कर आता. सॉरी. दीदू, काय ग? तू पाय नको ना हलवू. पाय हलवणं पण बॅड हॅबिट आहे ना. ओके सॉरी. दीदू, पण चांगल्या सवयी का लावायच्या असतात? आपल्याला आयुष्यात मोठं झाल्यावर चांगला माणूस बनायचं आहे ना, म्हणून. आई काय म्हणते? चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतात. पण मोठं गुड हॅबिट्स तर फक्त लहान मुलांसाठीच असतात. असं नाहीये संजू. नाही, तू रॉंग बोलतेस. खोटं बोलणं ही बॅड हॅबिट आहे. असं का बोलतोयस तू? पण आपल्या घरात तर सगळेच खोटं बोलतात. म्हणजे? आजोबा तर आपल्याला न सांगता खोटं बोलून रात्री कामाला जातात. मामी पण कामाला जाते आणि मामा तर चोरी पण करतो. संजू, असं नाही बोलायचा, शांत राहा तू. पण तू बघ ना मोहिताई, तू आम्हाला ओरडतेस कारण की आम्ही दोघं भांडतो म्हणून, पण मम्मी पप्पा तर नेहमीच भांडत असतात. मम्मी मामीच्या वस्तू घेते आणि तिला परत करत नाही आणि तिला रडवते. हो रे संजू. दीदू, मोठी लोक तर नेहमी चुकाच करत असतात, पण लहान मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा ते त्यांना ओरडतात. पण मला तर हे रूल्सच कळत नाही. दीदू, पण मोठं होऊन जर बॅड हॅबिटच ठेवायच्या आहेत तर लहानपणीच का चांगलं वागायचं? तुम्ही गप्प बस हा दोघही. तू अभ्यासाकडे लक्ष दे. संजू, जास्त बोलायला लागलायस. तू पेन्सिल तोंडात घालायची नाही परत, ओरडेन मी तुला. अभ्यास करा दोघही. हे दोघं बोलतायत ते सगळं तर बरोबर आहे, पण या घरात पुन्हा सगळं ठीक व्हायला हवं, अगदी आधीसारखं. हॅलो. तुला एवढंच वाटत असेल तर डिवोर्स का नाही देतेस तुम्हाला? शिल्पी, तुला जर वाकड्यातच शिरायचं असेल ना, तर मला तुझ्याशी नाही बोलायचं. तू सरळ बोलण्यासारखं काही ठेवलंयस का विद्युत? तू तर माझ्याशी संबंध तोडायला निघालायस. तसंही गेले 2 वर्ष आपण वेगळेच राहतो आणि फरक जर फक्त मलाच पडणार असेल ना, तर त्याला काही अर्थ नाही. उगाच आता माझा पेशन्स टेस्ट करू नकोस हा, प्लीज. शिल्पी, ऐक माझं. हे बघ, सध्या ना माझ्या डोक्यात खूप वेगळे विचार सुरू आहेत, खूप टेन्शन आहे.
तुला आहे ना कल्पना नसेल की तुझ्या आजूबाजूला काय काय चालू आहे ते. का माहितीये? कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस. मला माफ कर, मी तुझ्यासारखं नाही वागू शकत. सो आता मला तुझ्याशी कोणत्याही विषयावर बोलता नाही येणार. प्लीज. ओके फाईन. एक मिनिट. तू खरंच चोरी केलीस?